गडचिरोली जिल्ह्यात 12 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आहे। आपल्यासोबत पोलीस अधीक्षक आहेत। दलमच्या दलमास पोलिसांनी सफाया केला, एक यशस्वी चकमक म्हणावी लागेल। सर, कशा प्रकारे हे ऑपरेशन चालला आणि किती तास चालला आणि ऑपरेशनमध्ये किती नक्षलवादी ठार झाले? कल सकाळी 6 वाजेपासून आम्हाला गोपनीय माहिती भेटली होती की वांडोली गावामध्ये जे कांकेर बॉर्डर जवळ आहे तिथे नक्षलवादीने कॅम्प सेटअप केलेला आहे आणि 12 ते 15 नक्षलवाद्यांची तिथे मूवमेंट आहे। त्या अनुषंगाने आम्ही प्रचंड पाऊस मध्ये पण आम्ही 760ची पार्टी DYSP ऑपरेशन श्री विशाल नागरगोजे यांचे नेतृत्वाखाली आम्ही रवाना करण्यात आलं होतं आणि ते प्रचंड पावसामध्ये 5 नदी आणि नाले क्रॉस करून तिथे पोहोचले आणि तिथे जेव्हा एरिया सर्च करत होते त्यांच्यावर प्रचंड गोळीबार नक्षलवाद्यांनी केले आणि त्याचे चोख प्रत्युत्तर देण्यामध्ये आमचे 3 अधिकारी आणि 2 CCTV जवान हे गंभीर रूपाने जखमी झाले होते। त्यांचे उपचार सध्या नागपूरमध्ये सुरू आहे आणि 6 तासचे गोळीबार नंतर सुमारे 2000 राऊंड फायर केल्यानंतर आम्हाला संध्याकाळी 7 वाजता जेव्हा ऑपरेशन थांबले तेव्हा एरिया सर्चमध्ये 12 माओवादींचे मृतदेह सापडलेले, ज्यामध्ये 7 पुरुष माओवादी आणि 5 महिला माओवादींचा समावेश आहे आणि 7 स्वचालित हत्यारसह आम्हाला ह्या महिन्यामध्ये खूप हर्ष वाटत आहे की 2 दलम जे उत्तर गडचिरोलीमध्ये ॲक्टिव्ह होते, चारगाव कसनसूर आणि पगड दलम यांचे पूर्ण सफाया कालच्या चकमकीमध्ये झाला आहे आणि सध्या उत्तर गडचिरोलीमध्ये एक पण आर्म्ड फॉर्मेशन किंवा एक पण सशस्त्र माओवादी शिल्लक राहिलेला नाही आहे। या महिन्यामध्ये हरकत नाही। सर, गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 30 वर्षापासून नक्षल आणि पोलिसांमध्ये चकमक होत असतात, तर यात या अगोदर भामरागड तालुक्यात किंवा मर्दिनपुलामध्ये जी चकमक झाली, आता तिसरी चकमक आहे, काय म्हणतात? या महिन्यामध्ये हरकत नाही की गडचिरोलीच्या इतिहासात एक तिसरी मोठी चकमक आहे, ज्यामध्ये आम्हाला इतके वरिष्ठ काडर एक सोबत भेटलेला आहे आणि त्यांना खात्मा करण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालं आहे। जसं मी सांगितले की सर्वात मोठा यश हे आहे की सध्या उत्तर गडचिरोली वरून पूर्ण नक्षल चळवळीचे गडचिरोली पोलिसने कालच्या चकमकीनंतर सफाया केली। सर, छत्तीसगड राज्यातून काही मोठे नक्षलवादी तिथे आले होते का? काल जे आम्हाला मृतदेह सापडलेले आहे सर्व गडचिरोलीमध्ये ॲक्टिव्ह दोन्ही दलमचे डिव्हिजनल कमिटी मेंबर, एरिया कमिटी मेंबर आणि प्लेटून मेंबर होते। सध्या छत्तीसगड राज्याचे काही वरिष्ठ काडर किंवा काही नक्षल तिथे होते किंवा नाही याबाबत आमची अधिक तपास सुरू आहे। सर, आणि पोलीस अधीक्षक तुमच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्याचा नक्षलवाद संपत आहे, तर कुठे ना कुठे अबुजमाड जंगलात गडचिरोली पोलिसांच्या कब्जा किंवा गडचिरोली पोलीस यशस्वी होणार का? पुढचे आमचे लक्ष उत्तर गडचिरोलीमध्ये जे राहिलेला दलम्स आहेत त्यांच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि आगामी येणार काळामध्ये ऑपरेशनल सीझनमध्ये आम्ही नक्कीच अबुजमाडवर लक्ष ठेवून अबुजमाडमध्ये चांगली नक्षलविरोधी अभियान करण्याची आमची तयारी सुरू आहे। आपण बघत होतो की गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोप पाटील जे आहेत, यशस्वी चकमक जी आहे ती झाल्यानंतर जवानांना प्रोत्साहनासाठी गडचिरोली जिल्ह्यात जवळपास अनेक तुकड्यांना तैनात करण्यात आले आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात अजूनही ऑपरेशन सुरू आहे। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।